सकाळी सकाळी मुलांच्या गप्पा आणि छान असा हाऊजी गेम खेळत होते ते. आणि आमचे हे साहेब शर्टला इस्त्री करण्यासाठी त्याची धावपळ होती, त्याला जायचं होतं त्याच्या कॉलेजला. आणि हे आमच्या चिमूबाई, आमची भाची, तिचं एकटीच लाडूबाईचं चाललं होतं खेळणं. इस्त्री तर काय तापे ना, लाईट जाती येती. आमचे डबे भरायचं काम चालूच होतं. किचनवरचा सगळा पसारा वगैरे राडा आवरायचा होता आणि आम्हाला गावाकडे जायचं होतं. आता उद्या भोगी असल्यामुळे आज गावाकडं जाण्यामुळं चाललं होतं दगदग, सकाळची कामाची धावपळ चालली होती. आणि आमच्या चिमुताईने पाहिली पपई, तर तिला म्हणलं घे तोडून. लेकरांना असतं थोडं हे. आमचे हे डबे झाले होते भरून. आमच्या चिरंजीवांच्या शर्टला इस्त्री झाल्याशिवाय आमचे चिरंजीव काय घराच्या बाहेर निघणार. आज थोडा डब्याला उशीर झाला. तसंच दूध येण्यासाठी सुद्धा आमच्याकडं म्हणजे थोडासा उशीर झाला होता, पण काय हरकत नाही. घाई गडबडीत जरा उशीरच झालं चहापाणी सर्वांचंच. मस्त सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि आम्ही गावाकडे आलो. आता गावाकडे आल्याच्या नंतर आमच्या आंब्यांना एवढा तूर आला आहे, एवढे सगळे आंबे फुटलेत. आम्ही हे आंब्याचे झाडं मस्त असे सगळे कलमी झाडं लावलेली आमच्या साहेबांनी 2020च्या, म्हणजे कोरोना चांगला आम्हाला हे झालं. कोरोनामध्ये काही कामं नव्हते वगैरे नव्हते, मग त्याच्यामध्ये आम्ही हे झाडं आमच्या असे रानामध्ये लावून घेतले. सगळ्या झाडांची पाहणी केली, साऱ्या झाडांना पाणी वगैरे दिलं, पाठ केले साहेबांनी. मी मात्र मस्त मजेत बसले होते. आता मी लपून लपून व्हिडिओ काढत होते, कारण की आमच्या सासूबाई झाडाच्या खोडाला औषध लावत होत्या वाळवी लागू नये म्हणून. सासूबाईंनी जर का पाहिलं असतं मी व्हिडिओ करताना, तर सासूबाई म्हणल्या असत्या कशी आली आणि बसली मजेत व्हिडिओ काढायला. म्हणून मी काय केलं, सासूबाईंना चोरून एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला, त्यांना माहीत नव्हता. हे औषध आम्ही सगळ्या त्या झाडांच्या खोडांना लावून घेतलं. आम्ही म्हणजे आमच्या सासूबाईंनी आणि चिरंजीवांनी, त्यांच्या म्हणजे आमच्या साहेबांनी. पण मी व्हिडिओ काढायचा काही सोडलाच नाही. त्यांना म्हणलं मी तुमचा एक फोटो काढते, पण लपून लपून त्यांचा व्हिडिओ काढून घेतला. म्हणलं व्हिडिओ काढायचं आहे म्हणलं तर आमच्या सासूबाई म्हणत्यान आयटीत माझा व्हिडिओ काढतील, मग औषधच लावायला काय झाले. पण मी काही बोललेच नाही. मग नंतर गेले मी रान पाहायला. आमचं वरती एक रान काढलेलं आहे नवीन, बरंचंच मोठं असं बरडाचं रान होतं. मग ते तिथं काय असं म्हणजे लावण्यासारखं ते काही नव्हतं, म्हणून मग आम्ही अशा ताल्या काढल्यात. हा जो सगळा पट्टा दिसतो हे आमचं रान. मस्त वाटतं रानात गेल्यावर, करमतं. आणि हे मी आता दाखवलेले सगळे आंब्याचे झाडं अशी हिरवळ. आमचं गाव खूप डोंगराच्या कुशीत आहे, पण वातावरण छान मस्त करमतं. हे रानाच्या आम्ही अशा 1 एकरच्या सगळ्या ताल्या घेतल्यात काढून. गावाकडं थोडं जाऊन पटकन आपलं भोगीचं सगळं आपलं उद्या संक्रांतीसाठी सगळं रानातलं साहित्य आणायचं होतं, मग त्यासाठी आलोच जाऊन. हे पेरूचे झाड आम्ही कोरोना काळात खरंच भरपूर झाडे लावली सगळे. काही झाडं मोठे येतं, काही छोटे छोटे येतं. ह्या वर्षी खरंच एवढे आंबे खायला मिळणार आहेत आम्हाला. हे पाहू शकताय आम्ही आमच्या झाडाला एवढा तूर आला आहे. खरंच आपण नाही का म्हणतो पेरलेलं ते उगवतं, तसं आंब्याचे झाडं लावले, पण खरंच खूप फायदा वाटतो आता. मस्त गर्ददार झाडी आणि हे अशा प्रकारे सगळे झाडं, जांभळीचे त्याचे सगळे बरेचसे झाडं लावलेले आहेत आम्ही. तर तुम्हाला हा आजचा आमच्या गावाच्या शिवाराचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. बाय बाय.